काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन, मनरेगा योजनेचं नाव आणि निकषात बदल, योजनेत केलेले बदल रद्द करण्याची मागणी. काँग्रेस खासदारांनी घेतली दिवंगत हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, इम्रान प्रतापगडी यांनी घेतली हिदायत पटेल यांच्या परिवाराची भेट. बोली सुरत दिल के खोटे अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा, मंत्री आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, संजय पांडे प्रकरणावरून आशिष शेलारांची टीका. बीडच्या गहिनीनाथ गडावर सुवर्ण कलशारोहण सोहळा, नाथ परंपरेने समाजाला दिशा दिली, गडाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आमचे उमेदवार पळवून नेले, ज्यांच्यासोबत बसणार नव्हते त्यांच्यासोबत बसले, प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल. हिजाब प्रकरणावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांची ओवेसींवर टीका, मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय, अझदुद्दीन ओवेसी चेकाळलाय, बोंडेंचं वक्तव्य. बदलापुरात मनसे आक्रमक, मनसे भाजप विरोध काढणार मोर्चा, अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नगरसेवक पद रद्द करा, मनसेच्या वतीनं मागणी. शरद पवार अजित पवार एकाच मंचावर येणार, बारामतीत 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन, राज्यपाल यांच्या हस्ते होणार कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. भाजपच्या जे मनात ते ओठावर आलंय, अण्णामलाईंना त्यांच्या राज्यात कोण विचारत नाही म्हणून ते इथून येऊन बरळतात, शेलार राणे साटम यांच्या जिभेला चटका बसलाय, अखिल चित्रेंचं वक्तव्य. रश्मी शुक्ला यांच्या अहवालानंतर केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका, उबाठांच्या सूडबुद्धीचा नवा नमुना समोर, ठाकरेंचा फडणवीसांना कटात गोवण्याचा प्रयत्न, उपाध्येंची टीका. देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा, फोन टॅपिंग मध्ये फडणवीस हेच कल्प्रिट, संजय पांडेंपेक्षा फडणवीस यांची नार्को टेस्ट करा, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू, वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं प्रतिपादन, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार देण्यावर शासनाचा विशेष भर, भोयर यांचं वक्तव्य. अण्णामलाईला ताबडतोब अटक करा, फडणवीसांनी अण्णामलाईवर उत्तर द्यावं, संजय राऊतांची मागणी. देवाभाऊ पाठीशी असल्यानं ठाकरे सेनेचा इगो विरुद्ध मुंबईकर या लढाईत मुंबईकरांचा विजय, आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना टोला. मुंबईत आमचाच विजय होणार, वर्षा गायकवाडांकडून विश्वास व्यक्त. इम्तियाज जलील यांनी घेतली पोलिसांची भेट, कलीम कुरेशींच्या गाडीवर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. बोली सुरत दिल के खोटे, खोटे विघातक षडयंत्र रचणारे उद्धव ठाकरे, संजय पांडे प्रकरणावरून आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. काम दुसऱ्याचं पोज आपली हेच आहे भाजपचं खरं मॉडेल, अखिल चित्रे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो ट्विट करून टीका. पुण्यात आमच्याच विचारांचा महापौर होईल, मोफत मेट्रो बस सेवेची घोषणा विचार करून केली, आता एकत्र लढतोय, पुढे बघू काय होतं, ते खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बीबीजी रामजी विधेयकावर भाजपची पत्रकार परिषद, ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांचा रोजगार मिळणार, एसटी कामगारांना 25 दिवसांचा अतिरिक्त लाभ मिळणार, वर्ध्यात डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती. मुंबई भाजपच्या हाती देऊ नका, तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल, भास्कर जाधव यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन. धारावी विकली जातीये तशी मुंबई विकली जाऊ देणार नाही, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी यांचं वक्तव्य. पुण्यात कागपुतण्याचे एकत्र बॅनर, पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये. मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वैर थंडावलं, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, ते आमचे नेते आमदार मंदा म्हात्रेंचं वक्तव्य. बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा, महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीची महापूजा. नांदेडमध्ये कागदोपत्री कामं दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार, देगलूरमधील बेंब्रा ग्रामपंचायतीतील प्रकार चौकशी करून कारवाईची विभागीय आयुक्तांकडे मागणी. अजित पवारांच्या पुण्यातील रॅली दरम्यान स्वतःला क्रेनला लटकवलं, क्रेनला लटकवून हार घालून केला सत्कार, करण गायकवाड असं उत्साही कार्यकर्त्याचं नाव. पुणेकर जनता भाजपसोबत, भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचं वक्तव्य. मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार, अजित पवारांची जाहीरनाम्यातून घोषणा. भाजप सरकार इंग्रजांप्रमाणे वागतंय, काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगडींचा भाजपवर हल्लाबोल, भाजप इंग्रजांना पत्र लिहून आंदोलन दडपून टाकायचे, प्रतापगडींचं वक्तव्य. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन बैठका,
चंद्रकांत पाटलांनी नाराजांची समजूत काढली. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदमांनी मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी साधला संवाद. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचं केलं आवाहन. कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही, ही परिस्थिती भारतात होऊ शकते, कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. अजित पवारांनी मेट्रो बस सेवा मोफत देणं म्हणजे फेकाफेकी. अजित पवार तुतारी, भाजप हे एकाच आहेत. ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरेंची टीका. वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार. मंत्री नितेश राणे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार. माजी आमदार संतोष चौधरींची टीका. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेची सभा. सभेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचे कार्टून असलेले बॅनर. कोणता राजा कोणता सम्राट, आमचं पाणी जातंय कुठं, बॅनरमधून सवाल. सिद्धांत शिरसाटांची संपत्ती लक्ष वेधून घेणारी. 25 लाखांवरून थेट 26 कोटींवर पोहोचले सिद्धांत शिरसाट. शिंदेंच्या बालेकिल्ला. ठाकरे बंधूंची तोप धडाडणार. ठाण्यात गडकरी रंगायतन चौक इथे उद्या ठाकरे बंधूंची सभा. तर सोलापुरात सभेतच देवेंद्र कोठेंनी लावला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फोन. B2 जमिनी रहिवाशांच्या नावानं करून देण्याचं दिलं वचन. धाराशिवमध्ये भाजपच्या प्रचारासाठी रथ. मध्य प्रदेशवरून मागवण्यात आला प्रचार रथ. मनसे कार्यकर्ते अनिश खंडांगळेंचा यावर आक्षेप. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी एकत्र प्रसिद्ध केला जाहीरनामा. पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार. पुण्यात अजित पवारांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मुंबईत 2 प्रचार सभा. धारावीत पार पडणार छोटे खानी चौक सभा. मुख्यमंत्री फडणवीस यांची आज पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार. ठाणे पालिकेच्या शिवसेना उमेदवार प्रियंका पाटलांना नागरिकांचा कडाडून विरोध. तुम्ही काय कामं केली, प्रचार करताना नागरिकांचा थेट सवाल. पिंपरीत भाजपकडून मतदारांना मोफत दारू वाटप. राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवानी यांचा आरोप. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या सभा. रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार सभा. चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 2 सभांमध्ये बंडखोर उमेदवारांकडून गोंधळ. नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही, मतदान मागण्यासाठी येऊ नये. भाजपचे उमेदवार राजश्री शिरवडकर यांच्या विरोधात सायनमध्ये स्थानिकांची बॅनरबाजी. खासदार सुप्रिया सुळेंची आज ठाण्यात सभा. संध्याकाळी 7 वाजता कळवा इथे होणार सभा. तर कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रोड शो. रात्री 8 वाजता एकनाथ शिंदेंची नाशिकमध्ये प्रचार सभा. छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे यांची आज प्रचार सभा. सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर जाहीर सभा. मीरा भाईंदरमध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृतीसाठी यमराज रस्त्यावर. वाहतूक कर्मचारी यमराजाचा वेश धारण करून रस्त्यावर. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारू पिऊन आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. दारू पिऊन शाळेत येणाऱ्या शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे, ग्रामस्थांची मागणी. कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 8 दिवस होणार. 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान होणार कृषी प्रदर्शनाचं आयोजन. वाशिम पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचं नियोजन आणि बॅरेजमधून नियंत्रित पाणी पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममधील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामं पूर्ण. मात्र प्रत्यक्षात नळाला पाणी नाही. अद्यापही नागरिकांना पाणी येण्यासाठी करावी लागतीये प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात 11 वाजता अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार महोत्सव. सांगोला शहरातील मिरज रोडवरील वाहतुकीत बदल. 10 जानेवारी 2026 पासून रेल्वे बोगदा 2 महिन्यांसाठी बंद. शिरूर शहरात बीजे कॉर्नर चौकात शाळकरी मुलांची हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. कराडच्या वडोली भिकेश्वर मधील प्राथमिक शाळेत बालबाजार कार्यक्रम साजरा. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 45 स्टॉल लावले. वर्ध्यात 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन.
कर्तव्यनिष्ठ सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा वर्धा पोलिसांकडून सन्मान. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पुढील आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा. गडचिरोलीतील सिरोंचातील वल्ली हैदरशहा उर्स उत्सवात सर्वधर्मीय सहभागी माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील या ठिकाणी दिली भेट. अंध विद्यार्थ्यांचा क्षमतेचा उत्सव गडचिरोलीत. राज्यातील 15 जिल्ह्यातील अंध विद्यार्थी विद्यालयांचा सहभाग. पूजा करून नवी कार बाहेर पडताच दुसऱ्या नव्या कारला धडकली. नागपुरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गडचिरोलीत ग्रामसेवकांच्या मनमानी विरुद्ध मोर्चा. कामगार प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करत नागरिकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला हिंददी चादर कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला कार्यक्रमाच्या कामाचा आढावा. यवतमाळमधील 95 गावं निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात. निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम विना परवानगी सुरू असल्याचा धरणविरोधी संघर्ष समितीचा आरोप. वाशिमच्या वनोजातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकात घेतलं मोहरीचं आंतरपीक. दोन्ही पिकं चांगलीच बहरल्यानं शेतकऱ्याला दुहेरी फायदा. हिंगोलीच्या कळमनुरीत हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. कराडमध्ये शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा योजनेचा प्रारंभ. आमदार डॉक्टर भोसले यांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन. 28 जानेवारी ते 2 एप्रिल पर्यंत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. माझ्याकडे अमित शहांच्या घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह. मी तोंड उघडलं तर देश हादरेल. ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा. इराणमध्ये महागाई विरोधात 100हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका. इराणमध्ये 13 दिवसांपासून हिंसक निदर्शन. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष यांच्याशी संवाद न साधल्यानं व्यापार करार होऊ शकला नाही. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचा दावा. वाशिम रेल्वे स्टेशन महिला हत्या प्रकरण. घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. अत्याचार करून हत्या केल्याची आरोपीची कबुली. सोलापुरात 2 महिलांनी गुन्हा मागे घेण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी. 50,000 रुपये रोख रक्कम आणि 1.5 लाखांचा चेक स्वीकारताना महिला ताब्यात. हिंगोलीत सेनगाव पोलिसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई मोहीम. गुटखा वाहतुकीवर पोलिसांची धाड. 6,38,000चा मुद्देमाल जप्त. काळ्या रेती वाहतुकीवर वर्ध्याच्या हिंगणघाट पोलिसांची कारवाई. 5,05,000चा मुद्देमाल जप्त. निवडणुकीच्या काळात नागपुरात मोठी गांजा तस्करी. जवळपास 5 लाख रुपये किमतीचा 29 किलो गांजा जप्त. ओडिसातून गांजाची तस्करी. बोरिवलीत एफडीए अधिकारी असल्याचं भासवत फसवणूक करून 50,000 रुपये उकळल्या प्रकरणी 81 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल. मटाकाबुकी सम्राट सुभाष कोराणेचा जामीन अर्ज कोल्हापूरच्या विशेष मुका न्यायालयानं फेटाळला. कोराणे फेब्रुवारी 2025 पासून कारागृहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.